नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मुलुंडमध्ये काल झालेल्या अपघातामध्ये 3 जण जखमी तर एकाचा मृत्यू. या आरोपींवर सदोष मनुष्यवधासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल. कोर्टाने 5ही जणांना 18 फेब्रुवारीपर्यंत सुनावली पोलीस कोठडी. छत्रपती एकच होऊन गेला आहे, त्यांची तुलना इतर कोणाशी होऊ शकत नाही. मात्र भाजप नेहमीच हिंदू मुस्लिम करतं. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा आरोप. एप्स्टीन फाईल्स मध्ये जे भाजपचे लोक आहेत त्यांचा देखील भाजपने विरोध करावा, असं नाना पटोलेंचं वक्तव्य. टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांशी तुलना केल्यानं जळगावमध्ये भाजपकडून आंदोलन करत हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळून निषेध. सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, आंदोलकांची मागणी. सांगलीत भाजपच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन. काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शनं करत सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध. काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं, आंदोलकांची मागणी. वाशिमच्या पाटणी चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांविरोधात भाजपचा निषेध. हे विधान हिंदू समाजाच्या भावनांना ठेस पोहोचवणारं असल्याचा आरोप करत काँग्रेस नेतृत्वानं वक्तव्य मागे घ्यावं, आंदोलकांची मागणी. नांदेडमधील लोहा शहरात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचे नगर फलकाचे उद्घाटन. शहरातील प्रमुख ठिकाणी उभारण्यात आलेल्या या फलकाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार प्रतापराव चिखलीकर आणि विविध नेत्यांची उपस्थिती. हिंदू जागा होत नाही, हिंदू माणसाने हिंदूकडेच खरेदी करावी, अहिंदू माणसांकडे कोणतीही खरेदी करू नये, असं विधान ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनीचं वक्तव्य. मालेगावच्या उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावला. इतकी भयान परिस्थिती असूनही हिंदू जागाच होत नाही, असं पोंक्षे म्हणाले. जालन्यातील तळे गावात महाशिवरात्रीच्या दिवशी गावात 2 बोकडं कापल्यानं गावकरी संतप्त. गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात. हिंगोलीतील अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 हायवा आणि 1 ट्रॅक्टर असा एकूण 35,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हा पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याची हिंगोली पोलिसांची माहिती. कोल्हापुरात ज्योतिबा घाटाजवळ गव्याची एंट्री. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाचं आवाहन. रस्त्यालगतच गवे आल्यानं आजूबाजूच्या गावात खळबळ. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.